तुम्हाला डॉक्टरांनी एबीपीएम नावाची टेस्ट सजेस्ट केली आहे का? तर एबीपीएम टेस्ट म्हणजे काय असतं, यालाच आपण एम्ब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग म्हणतो। ही एक ॲक्युरेट आणि प्रिसाइज आणि गोल्ड स्टँडर्ड मेथड आहे ब्लड प्रेशर मेजरमेंट करण्याची। तर बेसिकली हे काय असतं, याच्यामध्ये एक ऑटोमेटेड ब्लड प्रेशर मॉनिटर असतं। ते ब्लड प्रेशर मॉनिटर आपण पेशंटच्या अंगावर फिट करतो आणि जो कप असतो तो आपण आर्मला फिट करतो। आणि हे जे ब्लड प्रेशर जे मॉनिटर असतं ते एव्हरी 15 मिनिट्स किंवा 30 मिनिट्स ब्लड प्रेशर रिडिंग घेतं आणि ते रिडिंग साधारणतः एक 24 आवर्स रिडिंग घेतं आणि आपल्याला एक डेटा देतं। त्या डेटामध्ये कसं असतं, तुमचं डे टाइम ॲव्हरेज ब्लड प्रेशर आपण काढू शकतो, तसंच नाईट टाइमचा ॲव्हरेज ब्लड प्रेशर किती असतो त्याचा आपण अंदाज घेऊ शकतो, तसेच डे टाइम आणि नाईट टाइम ह्या दोघांचा टोटल डेचा 24 तासाचा ॲव्हरेज ब्लड प्रेशर किती आहे ते पण आपण त्याची माहिती आपण घेऊ शकतो। तर साधारणतः जर तुमचा टोटल ॲव्हरेज ब्लड प्रेशर जर ग्रेटर दॅन 130/80 असेल तर आपण म्हणतो का पेशंटला ब्लड प्रेशर आहे। तर साधारणतः आपण याची क्लिनिकल युटिलिटी ऑफ एबीपीएम टेस्ट कशी असते, तर साधारणतः जे काही पेशंट व्हाईट कोट हायपरटेन्शन असतं, त्याच्यानंतर मास्क हायपरटेन्शन असतं, त्याच्यानंतर रेझिस्टंट हायपरटेन्शनचे काही पेशंट्स असतात, तसेच आयसोलेटेड सिस्टोलिक हायपरटेन्शनचे काही पेशंट असतात, तसेच जे पेशंट डिफिकल्ट टू ट्रीट असतात किंवा ज्या पेशंटमध्ये ब्लड प्रेशर व्हेरिएबिलिटी जास्त असते, म्हणजे उदाहरणार्थ सकाळी काहींचा ब्लड प्रेशर वाढतो किंवा काहींचा रात्री ब्लड प्रेशर वाढतो, अशा पेशंटसाठी टेस्ट खूप उपयुक्त आहे। तर या टेस्टमुळे डॉक्टरांना क्लिनिकल डिसिजन घेण्यास मदत होऊ शकते। उदाहरणार्थ आपल्याला करेक्ट डोसेजमध्ये करेक्ट मेडिसिन कोणत्या टायमिंगला आपण देऊ शकतो याचा आपल्याला अधिक बेनिफिट होऊ शकतो। तर ह्या रिलेटेड हायपरटेन्शन आणि त्या रिलेटेड काही अधिक माहिती जाणून घेण्यासाठी असेल तर लाईफशेल हॉस्पिटलशी संपर्क साधावा।